नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी माळवळीची कोवळी पानं काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पाणी निथळल्यावर बारीक चिरून घेते. अशा प्रकारे पानं चिरून घेतलेली आहेत. इथे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यात माळवळीची पानं आणि हिरवी मिरची घालून कुकरमध्ये शिजवून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात लसूण घालते फोडणीला. लसूण लालसर झाल्यावर कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर टोमॅटो घालून टोमॅटो परतून घेते. त्यात थोडीशी हळद, शिजून घेतलेली मुगाची डाळ घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळीला छान उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे. आता मी खाली उतरून ठेवते. इथे डाळीला फोडणी घालण्यासाठी तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला जिरं, लाल मिरची आणि लसूण घालते बारीक चिरलेला. थोडंसं हिंग घालते. गॅस बंद करून लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर घालते आणि डाळीला वरून फोडणी देते आणि 2 मिनटं झाकण लावून घेते. तर झाकण काढलेलं आहे. डाळ मिक्स करून घेते. ते कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई घालते. राई तडतडल्यावर कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर टोमॅटो घालून टोमॅटो परतून घेते. त्यात शेवग्याची शेंगा आणि बटाटा घालते. 2 मिनटं परतून झाल्यावर हळद आणि गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. मिक्स करून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. बटाटा शिजलेला आहे. शेंगाही शिजलेले आहेत. ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा एकदा वाफ काढून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. शेवग्याच्या शेंगाची बटाटा घालून भाजी तयार आहे. इथे भेंडी घेतलेली आहेत 9 धारी, स्वच्छ धुवून आता मी कापून घेते. अशा प्रकारे पातळ कापून घेतलेले आहेत. कढईत भाजी काढून घेते. एक बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि 2-3 कोकमं घालते आणि भाजी मिक्स करून थोडंसं पाणी घालून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भेंडी शिजलेली आहेत. चवीप्रमाणे मीठ आणि ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. भेंडीची भाजी तयार आहे. इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाणी उकळलेलं आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं तेल घालते आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घालते. उकळत्या पाण्यात तांदळाचं पीठ मिक्स करून घेते आणि झाकण लावून पिठाला वाफ काढून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. पीठ गरम असताना ताटात काढून घेते आणि मिक्स करून घेते. आता पीठ मळून घेते. पीठ मळून घेतलेलं आहे. इथे हळदीची पानं घेतलेली आहेत मी स्वच्छ धुवून. कापून घेते. कढईत तूप घेतलेलं आहे. त्यात 1 वाटी ओलं खोबरं परतून घेते. 2 मिनटं. खोबरं परतून झालेलं आहे. बारीक चिरलेला गूळ घालते आणि गूळ वितळेपर्यंत शिजवून घेते. गूळ वितळलेलं आहे. मिश्रण सुकलेलं आहे. त्यात वेलची पावडर घालते
आणि मिक्स करून घेते आणि मिश्रण थंड करून घेते। ते हळदीच्या पानावर तांदळाचं पीठ लावून घेते, शिजून घेतलेलं। पाण्याचा हात लावून व्यवस्थित पातळ करून घेते। त्यात खोबऱ्याचं मिश्रण घालते आणि कडा दाबून घेते। अशा प्रकारे कडा दाबून झालेले आहेत। आता बाकीचे पानं करून घेते मी। इथे टोपात पाणी उकळायला ठेवले आहे, त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे, त्याच्यावर पातोळ्या वाफून घेते। झाकण लावून 15 मिनिटं वाफून घेते। इथे 2 चमचे बेसन आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्यात थोडासा ओवा घालते, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, चवीप्रमाणे मीठ घालून थोडं पाणी घालून मिश्रण तयार करून घेते। चण्याच्या पिठाचं मिश्रण तयार केलेलं आहे। इथे मायाळूची कोवळी पानं घेतलेली आहेत मी। पानांना चण्याचं पीठ लावून घेते। इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात मायाळूच्या पानाची भजी तळायला ठेवते। एका बाजूने तळून झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूने तळून घेते। अशा प्रकारे दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।